खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रुजवण्यात आपला जो रोल राहिलेला आहे सुरुवातीपासून तो मोठा राहिलाय. गावागावात जाऊन आपण पक्ष वाढवलाय. पण सध्या अचानक आपण असे दिसेनासे झाले असं का वाटतंय? काय आहे की दिसेनासं म्हणजे आमच्या पक्षाचे नवीन अध्यक्ष निवडण्यात आलेत, शशिकांत शिंदे साहेब. ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते महाराष्ट्रभर काम करतायत. त्यामुळे त्यांना सहकार्य करणे हे आम्ही सगळेजण करतोय. त्यामुळं दिसेनासे झालोय असं नाहीये, आपापल्या परीने सगळे काम करतायत. पण आपण आधी ज्या ताकदीनं समोर यायचे, म्हणजे जे आपण अध्यक्ष नसतानाचही आम्ही तुमचा कार्यकाळ बराच बघितलेला आहे, पण आता समहाऊ तुम्ही कुठंतरी बॅकसीट घेतली आहे. मी बॅकफूट म्हणत नाहीये, पण तुम्ही बॅकसीट का घेतली याचं उत्तर खरं तर सगळे, म्हणजे मी काही पहिली नसेन तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे. नाही, कसं आहे की कधी सतत सारखं बोललं पाहिजे असं नाही. टाइम भरपूर आहे ना, अजून 4 वर्ष आहेत. रोजच बोललं पाहिजे असं नाहीये की प्रत्येक वेळा बोललंच पाहिजे आपण. दुसऱ्यांनी बोललं की दुसऱ्यांनाही संधी मिळते. त्यामुळे नवीन तरुण नेतृत्व पुढे येतं. तरुणांना संधी द्यावी असं आमच्या पक्षाचं धोरण आहे. त्यामुळं नवे नवे चेहरे पुढे आणण्यामुळेच बोलणं कमी केलंय असं म्हणायला पाहिजे का? काही विशिष्ट तरुणांना संधी जेवढी मिळेल तेवढ्या पक्षात तरुणांची संख्या वाढेल. त्यामुळं आपण थोडंसं मागं बसून तरुणांना काय करत असतील तर करायला संधी दिली पाहिजे, असा त्यातला उद्देश. असं काहीसं चित्र जयंतराव महाराष्ट्रात दिसतंय की महायुतीतही जो विरोध आहे तो तिकडे आतूनच होतोय आणि इथे तुम्ही सुद्धा बॅकसीट जी घेतलीये ती पक्षाच्या आतल्या तरुणांमुळेच घेतलीये. त्यामुळे कोणाला विरोधकांची सध्या गरज नाही अशी परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात आहे का? नाही, आता महायुती जी आहे ना, इकडच्या बाजूला आमच्या बाजूला फार कमी संख्या आहे आणि सगळी गर्दी तिकडेच गेलेली आहे. आणि रोज पहाटेपासून माणूस झोपतो तिथपर्यंत प्रवेश तिकडे एवढे व्हायला लागलेले आहेत की सगळेच तिकडे चाललेले आहेत. आणि 3 दारं असल्यामुळं कोण कुठल्या दारातनं आत जातोय कळत नाहीये. त्यामुळं आत गेलेल्यांची गर्दी एवढी झालेली आहे की तुम्ही म्हणता तसं तिकडे आत झालंय. आमच्याकडे काय, आम्ही सगळे निवांत आहोत. कारण आता नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्ही गावागावात शहरात गेला असाल तर कशाचा पाऊस पडला हे मी सांगायची गरज नाही. जिल्हा परिषद आणि महापालिकेतही काही वेगळी परिस्थिती होणार नाही. त्यामुळं सर्व साधन संपत्तीने निवडणुका जिंकता येतात हे पुन्हा एकदा सिद्ध होईल असं दिसतंय एकंदर. त्यानंतर बघू, थोडासा टाइम गेल्यावर वेळ आहे अजून. दोन्ही राष्ट्रवादी एक होण्याची चर्चा सतत सुरू आहे. नक्की काय होत आहे? आता नगरपालिकेमध्ये आपण ते शक्य आहे असं बघितलं? मला माहित नाही दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येणार किंवा नाही. माझ्याशी कोणी याबद्दल बोललेलं नाही, चर्चा केलेली नाही. त्यामुळं मी कसं काय बोलणार, मला माहित नाही काय. पण सगळीकडे चर्चा असताना आपण स्वतःहून काही पक्षाला विचारलं, चर्चा केली? मी कसा पक्षाला विचारू शकतो? मी एक कार्यकर्ता आहे, मी पक्षाला असं कसं विचारू शकतो? आपण पक्षाचे नेते आहात, पक्ष वाढवण्यात आपलं. तुम्ही माझ्या वेलविशर असल्यामुळे तुम्हाला असं वाटतंय. खरं तर महाविकास आघाडीची काल जी पत्रकार परिषद झाली, म्हणजे जी नेहमीच होते ऑन द ईव्ह ऑफ द विंटर सेशन, त्यामध्ये आपल्या पक्षाकडनं फक्त माजी आमदारांशिवाय तिथे कोणीच उपस्थित नव्हते. म्हणजे इतके नाही, जितेंद्र आव्हाड येणार होते पण त्यांची तब्येत बरोबर नाही. आजही त्यांची प्रकृती बरोबर